दिलेल्या शब्दाप्रमाणे मागे घ्यायला पाहिजे। सगळेच गुन्हे एक पण ठेवायला नाही पाहिजे। जसे 7 घेतले ते 8वाही घ्यावा आणि राज्यभरात जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सगळे मागे घ्यावेत, कारण हा मराठा समाज कधीच BJPच्या बाजूनं वळणारा नाही। आज तो BJPच्या बाजूनं त्यांना सत्तेवरती मराठ्यांनी बसवले। त्या मराठ्यांच्या लेकरांनी आंदोलनं केले, आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे त्यांच्यावरती दाखल झाले। ते काय कुख्यात गुंड नाही आहेत किंवा ते काय दहशतवादी नाही आहेत। आपल्या राज्यात आपल्याला न्याय मिळावा, आपल्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, समाजाचे लेकरं पुढे जावे म्हणून समाजाने पुकारलेलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन आहे। मग त्याच्यात जर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर ज्या सरकारला मराठ्यांनीच सत्तेवरती बसवले तर त्या सरकारनं मराठ्यांचे सगळेच राज्यातले गुन्हे मागे घेणं गरजेचं आहे। कारण मराठ्यांची नाराजी ही भाजप सरकारने कधीच अंगावर घेऊ नये, ही चूक त्यांनी करू नये अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। एकदा जर मराठा समाज नाराज होऊन दुरावला ना तर पहिल्यासारखं पुन्हा तुमचं म्हणजे ते वाळवंटासारखे दिवस तुमच्यावरती मराठी 100% आणू शकते। आता तुम्ही 8 पैकी 7 मागे घेतले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, चांगलंच केलं, पण राहिले सुद्धा मागे घ्या, आणखीन तुमचा मराठा समाज अभिनंदन करेल। मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात याचिकाचा आढावा घेत स्पेशल काउन्सिलिंगची नियुक्ती केली जाणार आहे असं सांगतात। चांगलं आहे, सरकारनं त्याच्यावरती लक्ष ठेवणंच गरजेचं आहे। कारण पोट दुखणारी यंत्रणा खूप, जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत ते दुसऱ्याच्या लेकराचं कधी कल्याणच होऊ नये, फक्त त्यांच्याच लेकराचं झालं पाहिजे असे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकतात। पण त्यांचे मनसुबे कधी आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आणि सरकारने चांगला निर्णय घेतला आहे की मोठमोठाले वकील त्याच्यामध्ये उभा करणार किंवा कायमस्वरूपीचे मोठाले वकील त्याच्यात देणार। तर हा निर्णय त्यांनी घेतला आहे तो चांगलाच निर्णय, आणि उपसमितीने आणि मुख्यमंत्र्यांनी तरी पण त्या याचिकावरती मराठा आरक्षणाच्या विषयात आलेल्या याचिका आणि लढाईच्या बाबतची भूमिका ही कायम सकारात्मक ठेवून लक्ष मात्र बारकाईनं ठेवलं पाहिजे। मोठमोठाले वकील कायमस्वरूपीचे त्यासाठी देऊन ती जबाबदारी मात्र सरकारचीच। हैदराबाद गॅझेटचा काढलेला GR, त्याची केलेली अंमलबजावणी, त्या GR टिकवणं, मराठ्यांना आरक्षण देणं आणि ECBCचं दिलेलं आरक्षण तेही टिकवणं सरकारची जबाबदारी। आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारी कंपन्यांमध्ये नियुक्तीचा ठराव घेण्यात देखील निर्देश देण्यात आले आहेत। ठराव का घ्यायला लावले ते हे नाही मला समजलं, परंतु सरकारलाच अधिकार आहे, उपसमितीलाच अधिकार आहे। त्यांनी MIDCचे आणि महावितरणचे जे GR काढू म्हणले होते की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला त्याच्यातसुद्धा आपण नोकरी देऊ, ते GR काढून मोकळं व्हायला पाहिजे। त्यांच्याकडून ठराव मागून घेण्याची आवश्यकताच काय पडली मला नाही कळलं। कोणते ठराव मागितले हे मला माहीत नाही, का जागा किती